राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की यापूर्वी वेळोवेळी मस्जिदींवरील भोंग्यांबाबत आपण भूमिका घेतली आहे. नमाज पढण्यासाठी रस्ते फुटपाथ अडवणे व 12 महिने लाऊडस्पीकर लावण्यास आपला विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकर लावू नये असे मत व्यक्त केले आहे. परंतु मतांकरिता या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे वेळीच सरकारने हस्तक्षेप करावा, अन्यथा अन्य धर्मीयांना कसा त्रास होतो ते हनुमान चालीसा लावून दाखवून देऊ असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिलाय. 18 जुलै 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे. इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनिक्षेपक किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कुठलाही धर्म सांगत नाही. आमच्या मते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये. जर सुप्रीम कोर्टाने जर समजा ही गोष्ट सांगितलेली असेल तर राज्यातल्या गृह खात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे होत का नाहीये? मतांसाठी? म्हणजे हे मतांसाठी म्हणून वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी बघत बसायचं, हातावर हात ठेवून आम्ही उभं राहायचं फक्त. आणि हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाहीत तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे. अख्ख्या देशभर लागलं पाहिजे.